मध्ये आपलं स्वागत आहे। आज मी तुम्हाला दाखवणार आहे सुरणाचे काप। तर आपण सुरण स्वच्छ आणून, आम्ही पाव किलो सुरण घेतलेला आहे। पाव किलो सुरण स्वच्छ धुवून माती काढून मग स्वच्छ धुवून याचे असे पातळ काप करून घ्यायचे आहेत। हे बघा, एवढे जाडीचे काप करायचे आहेत। खूप जाडही करायचे नाहीत आणि पातळही करायचे नाहीत। आता आपण हे सगळे बॉईल करून घ्यायचे आहेत। ही आता आपण पाण्यामध्ये 2 ते 3 कोकम टाकायचे आहेत आणि हे हळूहळू काप सोडायचे। ते 4 ते 5 मिनिट आपल्याला बॉईल करायचे आहे। हे आता आपले चांगले शिजलेले आहेत। हे बघा, आपण सुरी घालून बघतोय, सुरीनी चांगले हे बघा असे हे बघा, हे आता चांगले शिजलेले आहेत। आपण आता गॅस बंद करून घ्यायचे। हे आता आपण बॉईल झालेलं पाणी काढून टाकायचं आणि असे काप निथळत ठेवायचे। आता आपण थोडं, जशी आपली क्वांटिटी असेल तसं थोडं मीठ, थोडा हिंग, हळद, मसाला आणि अर्धा चमचा आलं लसूणची पेस्ट, हे सगळं आपण एकत्र करून घ्यायचं आहे। आणि कोकम काढून टाकायची आणि हे चांगलं ह्या सुरणाच्या कापांना चोळून घ्यायचं असं। चार चमचे तांदळाचं पीठ, हे घेतले तांदळाचं पीठ आणि त्याच्यात 2 चमचे रवा, रवा जास्त नाही घालायचा, थोडा घालायचा आणि त्याच्यामध्ये पुन्हा थोडंसं मीठ घालायचं आणि सगळं मिक्स करून याच्यावरच आपण तेल घालून शॅलो फ्राय करायचंय।
ती आता मीडियम गॅसवर छानपणे भाजून घ्यायची.